आज आपण एक छोटासा केक बनवत आहोत. त्यासाठी इथे मी 2 लेअरमध्ये स्पंजला कट करून घेतलेली आहे आणि त्याला जी वरची जी लेअर असते टॉप लेअर, ती टॉप लेअर मी सर्वात आधी अप्लाय केलेली आहे. तर जेव्हा कधीही आपण 2 लेअरमध्ये केक करतो तेव्हा नेहमी आपली जी टॉप लेअर असते ती सर्वात आधी मांडायची आणि त्यानंतर जी सपाट लेअर असते ती नंतर मांडायची, जेणेकरून आपल्या केकला सरफेस जो आहे तो क्लिअर आणि क्लीन येणार आणि सपाट येणार. जर आपण टॉप लेअरला जर डोम शेपवाली लेअर जर मांडली तर त्यामुळे आपल्या केकचा शेप जो आहे तो डोम शेप येऊ शकतो. त्यामुळे कधीही वर जी लेअर असते ती पूर्णपणे सपाट लेअर अप्लाय करायची, जेणेकरून आपल्या केकला डोम शेप येणार नाही आहे. आणि जेव्हा कधी डोम शेप द्यायचा असेल तेव्हा आपल्याला जी डोम शेपची जी लेअर आहे ती यूज करायची. तर आणखी पुन्हा इथे टीप, जेव्हा आपण आयसिंग करतो तर कधी कधी आपण बिगिनर असतो तेव्हा आपल्याला क्रीम अप्लाय करायला खूप त्रास होते. कधी कधी क्रीममध्ये क्रम्स येतात आणि आपल्याला फिनिशिंग द्यायलाही त्रास होते. तर त्यावेळेस काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करायची आणि छोटासा होल करायचा आणि त्या पायपिंग बॅगच्या मदतीने साईडला आणि वर फिनिशिंग देऊन द्यायची. त्यामुळे आपल्या केकला पटकन फिनिशिंगही येते आणि छान क्लिअर पण होते. तर इथे मी पॅलेट नाईफच्याच मदतीने इथे मी क्लीन करत आहे आणि पुन्हा जिथे जिथे मला वाटत आहे क्रीम लावायची अप्लाय करायची आहे तिथे तिथे मी पुन्हा क्रीमही अप्लाय करत आहे. तर साईडला आणि वर जिथे जिथे मला क्रम्स दिसत होते तिथे मी पुन्हा तिथे क्रीम ही अप्लाय करून घेतली आणि पूर्णपणे क्रीम लावल्यानंतर इथे मी आपला जो स्क्रॅपर असते त्याच्या मदतीने साईडला डिझाईन करून घेतली आणि वर पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन करून घेतले. त्यानंतर आपला जो बॉस्केट नोजल असतो त्याचा यूज करून मी इथेही सिम्पलशी आणि छोटीशी डिझाईन इथे मी केलेली आहे आणि सेम त्याच नोजलने खालीसुद्धा मी बॉर्डर केलेली आहे. तर कुठलेही दुसरा नोजल न यूज करता आपण एकाच नोजल्सपासून कितीतरी डिझाईन्स करू शकतो. तर इथे आपला हा सिम्पलचा डिझाईनचा केक हा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब